पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? या प्रथेचा रामायणाशी संबंध आहे आणि त्या संबंधात काही पौराणिक कथा आहेत, तर त्या आज आपण पाहणार आहोत. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृपक्षात कावळा शिवण्याची वाट का पाहतात? भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष पितर वा पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पितृपक्ष म्हटलं की नेहमी अपमान सहन करणारा कावळा आठवतो. जरी 12 महिने तो अपमान सहन करत असला तरीही कावळा देवपुत्र मानला जातो. या संदर्भात एक कथा आहे, तर ते आपण पाहूया. काही पुराणांमध्ये कावळा देवपुत्र मानला गेला आहे. एका कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीतादेवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतिग्रस्त झाला. तेव्हा जयंत याने श्रीरामांकडे क्षमा याचना केली. मर्यादा पुरुषोत्तमांनी जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळा रूपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल. अशा प्रकारची कथा सांगितली जाते. माता सीताने दिलेला शाप ही एक दुसरी पौराणिक कथा आहे, ते पाहूया. रामायणात कावळ्यांबद्दल अनेक कथा आहेत. एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासात होते. त्यामुळे रामाला आपल्या वडिलांचे कोणतेच श्राद्ध कार्य करावयास मिळाले नाही. यानंतर वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे क्रियाकर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारी येतात. स्वकमाईच्या पैशाने क्रियाकर्म करण्याचे ठरते. श्रीराम गावामध्ये जाऊन काही मिळते का बघतात. दुपार होऊन जाते, परंतु श्रीराम परत येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतात. मध्यान्ह टळायला लागते. या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात. त्याच वेळेला नदीतून दशरथ महाराजांचे दोन्ही हाताची ओंजळ बाहेर येते. सीता म्हणते, माझ्याजवळ देण्यासारखे काहीही नाही. महाराज सीतेला सांगतात, तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल. सीता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात. त्याच वेळेस राम तेथे येतात व सीतेला म्हणतात, तू हे काय केलेस? माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस. तेव्हा सीता माता म्हणते, असे करण्यास त्यांनी सांगितले होते. ह्या झाडावरचा कावळा ही गोमाता, हे ब्राह्मण आणि यमुना माता याला साक्ष आहेत. राम प्रथम कावळ्याला विचारतात, हे खरे आहे का? कावळा भगवान रामापुढे काहीही बोलत नाही. ब्राह्मण, गोमाता, यमुना, नदी सुद्धा शांत बसते. सीता संतापते व म्हणते, सत्य माहिती असून तुम्ही सांगत नाही, मला खोटी पाडतात. मी तुम्हा सर्वांना शाप देते. कावळ्याला अवलक्षणी आणि तुझे दर्शन अपशकुनी समजतील असा शाप दिला. गोमातेला पुजतील परंतु शिळं अन्न देतील असा शाप दिला. ब्राह्मण असून सुद्धा तू इतरांवर अवलंबून राहशील असा शाप दिला. यमुने माते, तुझ्या उदरातून माझे सासऱ्याचे हात आले होते तरी तू गप्प बसली. मी तुला शाप देते. डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल. चौघे रामाला म्हणतात, भगवंता, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून आम्ही गप्प बसलो. यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतात, परंतु माता सीता शाप परत घेत नाही आणि उशाप देते. कावळ्याला म्हणते, तुझे दर्शन अपशकुनी समजतील परंतु श्राद्धाला पितृ पंधरवाड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे
ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील. गोमातेला उपशाप देतात की लोक तुझी पूजा करतील पण पाठीमागून, म्हणून गायची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात. सीता माता ब्राह्मणाला उपशाप देते, ज्या वेळेस घरात लग्न कार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्म कार्याचे काम मिळेल. आणि यमुनेला उपशाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही. आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे. अशा प्रकारे ही आपण कथा पाहिली. तुम्ही जर इथपर्यंत कथा ऐकत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.